भाजपमधल्या पंतप्रधान पदाच्या उमेदवारीबाबत आणि त्यावरून होणाऱ्या राजकारणाबाबत चर्चा करूया सकाळचे दिल्लीचे ब्युरो चीफ अनंत बागायतकर यांच्याशी। अनंत सर, गुजरातमधील पोटनिवडणुकीत 6च्या 6 जागा जिंकून मोदींनी दिल्लीतली दावेदारी मजबूत केली आहे का? गुजरातमधल्या विजयाचं विश्लेषण करताना नेहमी सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे की गुजरातमध्ये भाजप नाही, गुजरातमध्ये आहेत मोदी। तिथला ब्रँड आहे मोदी, भाजप नव्हे। त्यामुळे तिथला विजय हा मोदींचा विजय, तिथला विजय हा भारतीय जनता पक्षाचा नव्हे, ना RSS किंवा संघ परिवाराचाही नव्हे, हे लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे। अगदी खरंय सर, गुजरातमधला विजय म्हणजे भाजपचा नाही तर मोदींचा विजय। भाजपचे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान याची स्तुती करणारे लालकृष्ण अडवाणी यांनी मोदींना विरोध करण्याचं मुख्य कारण काय? मग अडवाणींना कुठेतरी निश्चितपणे असं वाटतं की जर खरोखर भारतीय जनता पक्ष किंवा NDA मध्ये अशी परिस्थिती उद्भवली 2014ची किंवा जी काय आगामी लोकसभेची निवडणूक, तर याच्यामध्ये आपण कॉन्सेन्सस कॅन्डिडेट होऊ शकू, हेही कुठेतरी एक त्यांच्या मनामध्ये खोलवर कुठेतरी रुजलेली एक भावना आहे। आणि जे अडवाणींनी मोदींबद्दल लिहिलं त्याच्यामध्ये पूर्णपणे वस्तुस्थिती तीच आहे। मोदींना एक चांगलं राज्य हातात मिळालं, ते त्यांनी व्यवस्थित सांभाळलं। ह्याच्या पलीकडे मोदींनी फार मोठं काही गुजरातमध्ये केलं। गुजरातच्या विकासामध्ये किंवा गुजरात हे सतत प्रगतिशील जे राज्य राहिलेलं आहे ते काँग्रेसच्या काळापासून राहिलेलं आहे। हितेंद्र देसाई असतील, माधवसिंग सोळंकी असतील, चिमणभाई पटेल असतील, हे फार मोठे मोठे तालेवार दिग्गज असे काँग्रेसचे मुख्यमंत्री त्या राज्याचे होऊन गेलेले आहेत आणि ज्यांनी हा सगळा पाया घातलेला आहे। त्यांच्या खांद्यावर मोदी उभे आहेत म्हणून आज मोदी उंच दिसत आहेत। अन्यथा मोदींची कॉन्ट्रीब्युशन जी काय आहे ती कोणी नाकारत नाही, परंतु मोदींनी काहीतरी प्रचंड मिरॅकल केलं आहे हे म्हणणं चूक आहे। आणि जे अडवाणी म्हणतात की एक बिमारू स्टेट की जे अत्यंत विकासाच्या दृष्टीने मागासलेलं राज्य आहे, त्याला आज एका प्रगतिशील इतर जी राज्य आहेत, बिहार असेल, त्यांच्या बरोबरीला आणून ठेवण्याचं काम जे शिवराजसिंग चौहान यांनी केलेलं आहे, त्यामुळे त्यांची कामगिरी जी आहे ती निश्चितपणे मोदींपेक्षा ही उजवीच मानावी लागेल। मग सर, मोदी यांची पक्षाचे प्रचार प्रमुख म्हणून नियुक्तीलाही गोवा अधिवेशनात अडवाणी होकार देण्याची शक्यता आहे का? असं आहे, अडवाणी होकार नकार याचा काही प्रश्न नाही। अडवाणींच्या मनामध्ये अनेक गोष्टी होत्या, त्या काही BJPमध्ये होतातच असं नाही। आणि नाही म्हटलं तरी त्या बिचाऱ्या अडवाणींच्यावर ते जिन्नाचा जो एक जिन्नांना धर्मनिरपेक्ष म्हणण्याचं जे काही त्यांनी एक अनेकांच्या मते पाप केलं, तर त्याची शिक्षा अजूनही ते भोगत आहेत। त्यांना ज्या पद्धतीने संघ परिवारात किंवा भारतीय जनता पक्षामध्ये बाजूला टाकण्यात आलेलं आहे, त्यात ते लक्षात घेता अडवाणींच्या होकार नकाराचा प्रश्न नाही आहे। प्रश्न तिथल्या BJPला मोदींना आत्ता प्रचार प्रमुख करणं किंवा न करणं हे कितपत सोयीचं आहे राजकीयदृष्ट्या, हा प्रश्न तिथे महत्त्वाचा आहे। आणि ती राजकीय सोय बघून ते निर्णय करतील। निश्चितच वर्षाअखेरीस 4-5 राज्यात होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी प्रचार समितीच्या प्रमुखपदाची अडवाणींनी दिलेली ऑफर माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी चाणाक्षपणे नाकारले। मोदी गटाची ही सरशी मानायची का? नाही, ॲडव्हान्टेजचा काय प्रश्न आहे? असं आहे, नितीन गडकरीने जे स्पष्ट केलेलं आहे तेही थोडंफार आपल्याला कुठचा जेव्हा एखादा मोठा नेता म्हणतो की बाबा मला लोकसभा निवडणूक मी लढवतो आणि त्याच्यावर मला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे, आणि दुसऱ्या बाजूला असं आहे की नितीन गडकरींना ज्या पद्धतीने तुम्ही अध्यक्षपदावरून काढलं, त्यांना दूर जावं लागलं अध्यक्षपदापासून, त्याची जी काय अनेक कारणं आहेत ते एवढा वेळ नाही इथे आपल्याला ते सगळं चर्चा करत बसायला, परंतु एका वादग्रस्त पार्श्वभूमीवर त्यांना BJPचं अध्यक्षपद सोडावं लागलं। आणि मग ते सोडल्यानंतर आज परत तुम्ही साळसूदपणे आणि शहाजोगपणे म्हणणार की तुम्ही आता प्रचार प्रमुख व्हा, तर हे कुठचाही जो एक स्वाभिमानी माणूस असेल तो कुठेतरी 10 वेळा विचार करेल। मग तुम्हाला मी अध्यक्ष म्हणून चालत नाही पण प्रचार प्रमुख म्हणून चालतो, हे दुटप्पीपणा झाला। त्यामुळे गडकरींनी योग्य निर्णय केला असं आपल्याला मानायला हरकत नाही। मग सर, असं असताना मोदींच्या प्रचार समिती प्रमुख पदाला राजनाथ सिंहांचा छुपा पाठिंबा आहे का? असे राजनाथ सिंग हेही एक चतुरपणे राजकारण करणारे किंवा ज्याला आपण म्हणू की पडद्याआडून काहीतरी कळी फिरवणारे नेते आहेत। ते भाजपचे पूर्वी अध्यक्ष होते,
आता अध्यक्ष असले आणि ते मोदींशी खूप अत्यंत प्रेमाने वागण्याचं एकूण अभिनय खूप करतायत चांगला ते. परंतु त्यांना माहिती आहे की जर उद्या खरोखर अशी परिस्थिती आली की पंतप्रधानपदाचा मुद्दा आला समोर, परंतु एनडीएचे जे इतर घटक पक्ष किंवा त्यांचा जो पाठिंबा मिळणं आवश्यक आहे तो जर झाला नाही तर मोदींना निश्चितपणे मोदींच्या पंतप्रधान पदाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं. मग अशा त्या परिस्थितीमध्ये एक सर्वसंमत उमेदवार म्हणून आपलीही एक छोटीशी एक आपलं प्यादं पुढे ढकलायचं आणि मग त्या परिस्थितीमध्ये मोदींचा पाठिंबा किंवा मोदींना मानणारा जो एक मोठा गट आता भाजपच्या अंतर्गत तयार होतो आहे, तर त्या गटाच्या पाठिंब्याने आपण पंतप्रधान व्हायचं असा एक विचार राजनाथ सिंग यांच्याही मनात कुठेतरी असावा आणि त्या दृष्टीने मोदींना गुड बुक्समध्ये ठेवायचं किंवा ज्याला आपण म्हणतो टू कीप हिम इन गुड ह्युमर, तर ते राजकारण सध्या राजनाथ सिंग खेळत आहेत. हे झालं राजनाथ सिंगांचं. मोदींचं नाव एनडीए मधले पक्ष स्वीकारतील का? मग हे याचं काय म्हणतात आत्मपरीक्षण मोदींनी केलं पाहिजे. त्यांनी स्वतःला ज्या पद्धतीने पक्षावर लादायला सुरुवात केलेली आहे स्वतःला मीच म्हणून, तर हे अंतर्मुख मोदींनी व्हायला पाहिजे. पण ते अंतर्मुख होण्याच्या ऐवजी जास्तीत जास्त बहिर्मुख होऊन पक्षाला अडचणीत आणतायत आणि त्या इतकं त्यांनी एक रान उठवलेलं आहे की आता मीच, तर ते निश्चितपणे त्याला कुठेतरी विरोध हा होणारच ना. आणि जर असं आहे की भाजपचं स्वबळावर जर त्यांना 275 जागा मिळाल्या तर कोणीच मोदींना पंतप्रधान होण्यापासून रोखू शकणार नाही. परंतु ती जी मॅजिक फिगर आहे तो जो 273ची ती जर गाठू शकली नाही भारतीय जनता पक्ष, तर निश्चितपणे तुम्ही ज्यांचे पाठिंबे घ्याल सरकार बनवण्यासाठी त्यांना मान्य असणारच उमेदवार पंतप्रधान म्हणून तुम्हाला स्वीकारावं लागेल. निश्चितच. आणि जर मोदींबाबत तशी सर्वसंमती नसेल तर निश्चितपणे तुम्हाला कोणतरी अन्य पर्याय शोधावा लागेल. हे भाजपला करावं लागेल. निश्चितच. धन्यवाद सर, तुम्ही आज आमच्याशी एवढ्या वेळ आणि एवढ्या या सगळ्या विषयांवर बोललात, तुम्ही हे समीक्षण केलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद.